अर्णव ईश्वरीवर खूपच चिडलेला असतो, तिच्या प्रेमाचा स्वीकारच करत नसतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हेच सांगणार आहे की अर्णव ईश्वरीवरचं प्रेम सगळ्यांच्या समोर कबूल करणार आहे आणि तिचा बायको म्हणून स्वीकार सुद्धा करणार आहे आणि ती तिच्या आईबद्दल जे काही सांगणार आहे ते मान्य सुद्धा करणार आहे। आता नेमकं हे सगळं कसं घडतं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये ईश्वरीची पहिली संक्रांत जोरदार साजरी झाली असते। आता संक्रांत साजरी अर्णव सुद्धा करतो। आता अर्णव वारंवार ईश्वरीला म्हणत असतो की जगासमोर आपण दोघे नवरा बायको आहोत, पण अर्णवचं ईश्वरीवर खरंच प्रेम असतं, पण तो ते मान्य करत नसतो कारण ईश्वरीवर त्याचा भयंकर राग असतो। आता तो ईश्वरीकडे पाहत देखील असतो पण प्रेम काही मान्य करत नाही। आता या वल्लरी मामी हे पाहूनच ईश्वरीला सारखं धमकी देत असतात की अर्णवला तुझ्या प्रेमाची काहीही गरज नाहीये, तुझी काहीही गरज नाहीये। त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, मामी तुमचं हे म्हणणं मी एक ना एक दिवस खोटं करून ठेवणार आहे, कारण अर्णव सरांचं माझ्यावर प्रेम आहे आणि आमचा सुखी संसार सुद्धा आहे। तुम्ही मला या घरातून अजिबात बाहेर काढू शकतच नाही। आता आजी, आकाश, मामा हे सगळेच ईश्वरीच्या बाजूनेच नेहमीच बोलत असतात, म्हणून ह्या वल्लरी मामी तर खूपच चिडत असतात। आता इथे आकाशने पतंग उडवण्याची तयारी केलेली असते आणि सगळ्यांच्यासाठी पतंग घेऊन येतो। त्यावेळेला मामी, अंजली आणि मामा, अर्णव सगळेच तिथे असतात। त्यावेळेला आता आकाश म्हणत असतो, चला चला आपण सगळेजण पतंग उडवायला वर गच्चीवर जाऊया। त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, हो चला जाऊया, आज तर मी सगळ्यांना हरवणार आहे। तेवढ्यातच अंजली म्हणते, अरे थांबा थोडा वेळ, ईश्वरीला येऊ देईल। तेवढ्यातच अर्णव म्हणतो, काही गरज नाहीये, चला आपण सगळेजण जाऊया। तेवढ्यातच आता ईश्वरी तेथे येते आणि अंजली म्हणत असते, चला ईश्वरी आली, आता आपण पतंग उडवायला जाऊया। त्यावेळेला मामी म्हणतात, अगं अंजली अशी काय करत आहेस, आत्ताच तर अर्णव म्हणाला ना ईश्वरी नको म्हणून। आता ईश्वरी म्हणते, अहो मामी काहीतरी काय बोलताय तुम्ही, ते मला नाही म्हणणारच नाहीत आणि जरी ते नाही म्हटले तरी सुद्धा मी पतंग उडवायला येणारच आहे आणि पहिल्यांदा त्यांचाच पतंग कापणार आहे, बघाच तुम्ही, बघतच राहाल। असं म्हणत ईश्वरी आता अर्णवच्या पाठीमागून पतंग उडवायला जाते। आता गच्चीवर सगळेच आकाश, ईश्वरी, अर्णव, मामा पतंग उडवत असतात। अंजली सुद्धा असते आणि नम्रता सुद्धा आलेली असते। आता या सगळ्यांची पतंग उडवण्याची कॉम्पिटिशन सुरू होते। आता ईश्वरी तर खूप छान पतंग उडवत असते। आता आकाश सुद्धा उडवत असतो। या मामी आकाशच्या पाठीमागे उभे असतात। आता या मामींना त्या नम्रताचं अजिबात बरं वाटत नसतं। आता इथे अर्णव आकाशचा पतंग कट करतो। त्यानंतर आकाश म्हणतो, काय रे दादा, माझा पतंग तू कट केलास होय? त्यावेळेला अर्णव म्हणतो, हो हो, आता मी सगळ्यांचेच पतंग कट करणार आहे। आता अर्णव, ईश्वरी आणि मामा उरलेले असतात। आता मामा काय करतात, अर्णव आणि ईश्वरी फक्त पतंग खेळण्यासाठी स्वतःचा पतंग मुद्दामून स्वतःच तोडतात। आता फक्त अर्णव आणि ईश्वरीच उरतात। आता मामीसनी डोळा घालतच ईश्वरीने एक प्लॅनिंग केलेलं असतं अर्णवला स्वतःकडे खेचण्यासाठी। आता ती पतंग उडवतच गच्चीच्या एका पायरीवर चढते आणि पतंग उडवायला सुरू करते। आता मामी स्वतःच्या मनात विचार करत असतात, ही वेड्यासारखी अशी काय वागत आहे, हिचा तोल जर खाली केला गच्चीवरून तर पडेल नाही। आता नम्रता मात्र, इशू खाली उतर पडशील तू, असं जोराने ओरडत असते आणि अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो। आता ईश्वरी नम्रताला डोळा घालते आणि शांत बस असं म्हणते। आता अर्णव सारखा पतंगाकडे नाही तर ईश्वरीकडेच पाहत, कारण ईश्वरी तेथून खाली पडेल की काय अशी भीती अर्णवच्या मनात निर्माण झालेली असते। आता ईश्वरी अर्णवचं लक्ष आहे तोपर्यंतच खाली तोल जात आहे आणि ती पडत आहे असं नाटक करते। आता अर्णव स्वतःचा पतंग सोडून देतो आणि ईश्वरीच्या हाताला धरून स्वतःकडे खेचून घेतो आणि तिला वाचवतो। आता अर्णवने असं खेचल्यानंतर ईश्वरी अर्णवच्याच अंगावर पडते। आता मामा, अंजली, या मामी तर खूपच घाबरतात, सगळेच घाबरतात। आता मात्र नम्रता ईश्वरीला उठवून उभा करते आणि अर्णव सुद्धा उभा राहतो। त्यावेळेला आता अर्णवला त्याचा राग अनावर झालेला असतो। तो ईश्वरीला खूप ओरडतो, तू जर खाली पडली असतीस आणि तुला जर काय झालं असतं तर, असं खूप काही तिला बडबडत असतो आणि ईश्वरी मात्र शांतच ऐकत असते, कारण आता तिला मामींना दाखवून द्यायचं असतं की अर्णव सरांना माझी काळजी आहे आणि माझ्यावर प्रेम सुद्धा आहे। आता अर्णव म्हणत असतो
तुला स्वतःच्या जीवाची काळजी नाहीये, पण मला तुझ्या जीवाची काळजी आहे, एवढं तरी निदान भान ठेवत जा. आता अर्णवचं ईश्वरीवर असा हक्क अधिकार दाखवताना या मामींना खूपच वेगळं वाटत असतं. या दोघांमध्ये तर भांडणं झाली होती, मग हा अर्णव कसा काय हिच्यावर एवढी काळजी करतोय बरं, या विचारात या मामी असतात. आता अर्णव रागाने असा बडबडून स्वतःच्या रूममध्येच निघून जातो आणि मामा सुद्धा निघून जातात. आता ईश्वरी मामींना म्हणत असते, काय मामी पाहिलं का, अर्णव सरांना माझी काळजी आहे आणि माझ्यावर प्रेम सुद्धा आहे, त्यामुळे इथून पुढे बळजबरीची सुनबाई म्हणून मला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही. आता अर्णव रूम मध्ये गेलेला असतो, त्याच्या पाठोपाठ ईश्वरी सुद्धा जाते आणि ईश्वरी अर्णवला म्हणते, सर तुम्हाला मांजा कापला आहे का, बघू तुमच्या हाताला, बघूया, दाखवा बरं. त्यावेळेला आता अर्णव हात पुढे करून ईश्वरीला देतो. आता ईश्वरी त्याच्या हाताला थोडं लागलेलं असतं, त्याला मलमपट्टी करत असते. आता करता करताच म्हणत असते, सर गच्चीवर तुम्ही माझ्यावरचं प्रेम जे व्यक्त केलं ते मला खूप आवडलं. त्यावेळेला अर्णव शांतच बसतो. ईश्वरी म्हणत असते, सर तुम्ही किती नाही म्हटला तरी तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, तुमचा हा राग एक ना एक दिवस मी घालवणारच आहे. आता अर्णव काहीच बोलत नाही, शांतच बसतो. आता ईश्वरी सुद्धा हसायला सुरू करते. तर प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेमध्ये अर्णव आणि ईश्वरी हळूहळू असे एक होणारच आहेत आणि आता पुढील भागांमध्ये ईश्वरी हळूहळू आईला सत्य सिद्ध करण्यासाठी पुरावे सुद्धा जमा करणार असते आणि अर्णव समोर सादर करणार असते आणि अर्णवच्या मनात सुद्धा ईश्वरीच्या आईबद्दल, बहिणीबद्दल, वडिलांबद्दल खूपच प्रेम आणि आदर सुद्धा असतो. आता या मालिकेमध्ये ईश्वरी नेमकं पुरावा आणण्यासाठी काय करते तेच पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.